लहानपणापासून भाऊलीला कपडे शिवायची खूप आवड होती. मी खूप नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधून आहे. सो माझ्या वडिलांची इच्छा होती की MPSC करावं किंवा UPSC करावं, पण मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. की मला करायची खूप इच्छा होती फॅशन डिझायनिंग, पण मला फायनान्शियली एवढे व्हेरी स्ट्रॉंग नसल्यामुळे मला जॉब करावा लागत होता. पण आपल्याला जर लाईफ सर्वाईव्ह करायची आहे तर आपल्याला कुठली तरी कला ही इनबिल्ड असली पाहिजे, जेणेकरून आपलं माइंड त्याच्यामध्ये बिझी राहतं. मी लिमिटेड अशी नाही की मी 8 तास काम करणं माझं इन्कम फिक्स आहे, असं मी कामच करू शकत नाही. माझी स्वप्न मोठी आहेत. मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर फॅशन डिझायनिंग क्षेत्रातल्या मृदुला मॅम आहेत. वेलकम मॅम. आज तुम्ही आमच्या इथे आलात, आम्हाला खूप छान वाटतंय. तुमची थोडी ओळख करून द्याल? मी मृदुला जिवानी. येस. मी फॅशन डिझायनर आहे. ब्रिताज फॅशन ह्या नावाने माझा स्टुडिओ आहे सिंहगड रोडला. ओके. मला ह्या क्षेत्रामध्ये 10 वर्ष झालेत. ओके. मी फॅशन डिझायनिंगचे क्लासेस सुद्धा घेते आणि आरीवर्कचे ज्यात स्पेशली ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत आरीवर्कचे ब्लाउजेसचे जे आपण क्लासेस घेतो. 2 इयर्सपासून आपले हे क्लासेस चालू आहेत. आपल्याकडे 1000+ स्टुडंट पास आउट होऊन गेलेले आहेत आणि त्या सगळ्या स्टुडंट बेस्ट बिझनेस चालू करतात. अरे वा. आणि ते चांगल्या वर्किंग करतात त्या बिझनेसमध्ये, त्या क्षेत्रामध्ये. ओके. आणि आपल्या इंस्टाग्रामला ब्रिताज फॅशन ह्या नावाने पेज आहे. त्याचे 45K फॉलोअर्स आहेत. 45K फॉलोअर्स आहेत. ओ नाईस. जो काही येणारा क्राऊड आहे आपला इन्स्टावरून, मग पब्लिसिटीवरूनच येतोय. ओके. खूप छान, खूप छान. आधी फॅशन डिझायनिंग कसं तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये पडलात? मला लहानपणापासून भाऊलीला कपडे शिवायची खूप आवड होती. अरे वा. त्यामुळे मी खूप असे नॉर्मल कोणाकडून पण थोडे चिंध्या वगैरे असतील तिथून मी हाताने कपडे शिवायचे. ते लहानपणापासून मला खूप आवड होती. पण मी खूप नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधून आहे. सो माझ्या वडिलांची इच्छा होती की MPSC करावं किंवा UPSC करावं, पण मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. मी 12th केली. त्यानंतर मग मी मीगा इन्स्टिट्यूटमध्ये नॉर्मल फॅशन डिझायनिंगचा बेसिक कोर्स स्टार्ट केला. ते चालू असतानाच म्हणजे फायनान्शियली एवढे स्ट्रॉंग नसल्यामुळे मी पार्ट टाइम जॉब सुद्धा करत होते. सो मी सकाळी 6 ते 9 मी जिममध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून काम करत होते. नंतर मी मॉडर्न कॉलेजला FYला होते. तिथे मी फक्त 2 तास वगैरे जाऊन फक्त तोंड दाखवून यायचे. नंतर दुपारी मी फॅशन डिझायनिंगचा क्लास करायचे. तिथून मी 3 वाजता सुटले की परत 4 वाजता मी जॉब. म्हणजे माझं असं बिझी शेड्यूल होतं. मला करायची खूप इच्छा होती फॅशन डिझायनिंग, पण मला फायनान्शियली एवढे व्हेरी स्ट्रॉंग नसल्यामुळे मला जॉब करावा लागत होता. नाही, पण जॉब, कॉलेज आणि तुझी स्वतःची आवड हे तू सगळं एकत्र केलंस. आणि त्याच्यामुळे खूप छोट्या कालावधीमध्ये तू कॉलेजही करू शकलीस. तुझं जे काही फॅशन डिझायनिंगचं करिअर आहे ते पण तू आता म्हणजे एवढ्या छोट्या वयामध्ये इथपर्यंत आणून ठेवलंयस. खूप छान. तू फॅशन डिझायनिंग हे जसं तुला लहानपणापासून आवडत होतं, तसंच तू आता समजा क्लासेस जे घेतीयस त्याचं आयडिया तू कशी गेलीस? ॲक्च्युली आरीवर्कचे क्लासेस म्हणजे हे जे आपल्याला आमच्या वेळेस सुद्धा आरीवर्क हे फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये इन डिटेलमध्ये नव्हतं. आता आरीवर्कच्या क्लासेस खूप ठिकाणी घरोघरी झालेत. पण आपले जेव्हा आरीवर्क क्लासेस आपण स्टार्ट केले तर आपल्या पुण्यामध्ये बोटावर मोजल्या एवढे इन्स्टिट्यूट होतं की ते आरीवर्क शिकवतात. त्यातली आपली एक इन्स्टिट्यूट आहे जे आपण आरीवर्क शिकवायला चालू केलं. आणि तुम्ही बघू शकता की जे लग्न कार्यामध्ये आता एकदम बेसिक झालंय की बाबा वर्कचा ब्लाऊज हवाच आहे. आणि मुली ज्या आहेत घरी बसून हे वर्क करू शकतात. घरी बसून इन्कम सोर्स चालू होतो. आणि हा फक्त 45 डेजचा क्लास आहे. तुम्ही 45 डेजमध्ये स्वतः ब्लाऊज करायला शिकता. तुम्ही घरी बसून इन्कम स्टार्ट करू शकता. असं काही लेडीज आहेत की बाबा मला बेबीमुळे बाहेर पडताच येत नाहीये, पण तुम्ही आरीवर्कचा क्लास जर केला माझ्याकडे, तुम्हाला इनिशियली तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला 1800 2,000 रुपये तुम्हाला मिळतात. कुठेच हे नाहीये की तुमचं फॅमिली सांभाळताय, तुमचं घरातला पूर्ण क्राऊड सांभाळून, बेबी सांभाळून तुम्ही जर एखादा बिझनेस टर्न करताय. आणि मी खूप मोटिवेट करते मुलींना की बाबा तुम्ही हे करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. एक मम्मी म्हणून तुम्हाला ओळख समाजात आहेच, पण तुमचं काहीतरी एक ओळख मुलांना पण सांगायला आवडेल की माझी मम्मी बाबा हे करते. तुम्ही 1-2 रुपये पण कमवा, पण स्वतःच्या डिपेंड हवेत. की आज माझे मिस्टर सुद्धा बिझनेस आहे त्यांचा, खूप चांगला आहे. पण माझी एक नवीन ओळख की मी फॅशन डिझायनर, त्यामुळे त्यांना पण सांगताना प्राऊडली सांगतात की बाबा माझी वाईफ फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे मला असं पर्सनली वाटतं की
लेडीजला काहीतरी स्वतःची ओळख हवी आहे. असायला हवी, हा. फायनान्शियली डिपेंडंट नसायला हवं. हो. बरोबर आहे. हम्म. कसं सांभाळतेस तू? तुला 3.5 वर्षाचा एक छोटा बेबी आहे हो. आणि घरचे सगळेजण असतात आपल्या बरोबर हो. आणि तू क्लासेस पण कंडक्ट करते, प्लस तुझं स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत. हो. कसं मॅनेज करते हे सगळं? आता एक थोडा फॅमिली प्रॉब्लेम आहे, काही सांगायचं डिटेलमध्ये नाहीये, पण हा. एक सांगायचं झालं की आता मी सिंगल राहते बेबीला घेऊन. काही मॅचेस होत नाहीत, पण ते पार्ट एका बाजूला. बरोबर. पण आपल्याला जर लाईफ सर्व्हाइव्ह करायची आहे तर आपल्याला कुठली तरी कला ही इनबिल्ड असली पाहिजे, जेणेकरून बरोबर. आपलं माइंड त्याच्यामध्ये बिझी राहतं. बरोबर. आता मी आणि माझं बेबीज राहतं, मधला एक जो 1 इयरचा पॅच होता त्यासाठी माझ्यासाठी ब्लॅक पॅच होता पूर्ण. आणि माझ्या ह्या फक्त एक फॅशन डिझायनिंग केल्यामुळे आणि माझा इन्कम सोर्स चालू असल्यामुळे मी स्टेबल आणि जिवंत राहिले आणि माझ्या बाळाला जिवंत ठेवू शकले. बरोबर आहे. हे एक लोकांना माहिती आहे, लोक अफवाही पसरवतात, हा. त्याला मला अशी घेणं देणं नाहीये. पण मी माझं जी लाईफ आहे, हो. जी छान सर्व्हाइव्ह करू शकले ते फक्त ह्या क्षेत्रामुळेच. बरोबर आहे. मला जो ह्या क्षेत्रामुळे मिळणारा जो क्राऊड होता, ज्या ओळखी वाढतात, हो. त्यांनी खूप सपोर्ट केला मला, खूप बरोबर. लिमिटच्या बाहेर सपोर्ट केला. आता माझं शेड्यूल म्हणजे मी माझ्या बाळाला 9 वाजता घरातून माझ्यासोबत नेते, हो. त्याला स्कूलला ड्रॉप करते. तो येतो माझ्या स्टुडिओवरच येतो, ओके. ड्रॉप स्टुडिओवरच आहे. बरोबर. तो नंतर माझ्या मम्मीकडे असतो. त्यानंतर माझं पूर्ण दिवस शेड्यूल हा 10 वाजेपर्यंत पूर्ण बिझी Packed असतो, कारण असतो. क्लासेस, बरोबर. परत अपॉइंटमेंट. बरोबर. पण तो पण हॅपी आहे, मी पण हॅपी आहे, कारण मला आज काम करणं खूप गरजेचं आहे. हो. आणि मला माझ्या मम्मीकडनं हा वारसा आला की बाबा काहीतरी केलं पाहिजे. ती एवढी एज्युकेटेड नाहीये, पण ती तुम्हाला आधी माहिती असेल स्क्रीन पेंटिंग हे हाताने करत होते ओके. पहिलं. आता स्क्रीन पेंटिंगच्या मशीन्स आहेत, तिचा हो. पहिलं स्क्रीन पेंटिंगचा बिझनेस होता. बर. सो नंतर मग ती जे काहीतरी करायचं आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये, बरोबर. काहीतरी नाव करायचंय, मला कोणाच्या अंडर काम करायचं नव्हतं. मी लिमिटेड अशी नाही की मी ह्या 8 तास काम करणं माझं इन्कम फिक्स आहे, असं मी कामच करू शकत नाही. माझी स्वप्न मोठी आहेत, हो. मला कमवायचं जास्त आहे, आणि बेबीच्या पण नीड्स कम्प्लीट करण्यासाठी मला काम करणं आजच्या स्टेजला खूप मस्ट आहे. मस्त आहे. आणि मला ह्या क्षेत्रामध्ये आवडतं, हो. खूप आवडतं. आपलं माइंड क्रिएटिव्ह राहतं. हो. आणि ह्या सगळ्या माझ्या प्रॉब्लेम्स जे काय आहेत ते एका बाजूला राहतात माझ्या स्टुडिओमध्ये आल्यावरती. बरोबर आहे. नाही, आणि जितकं तू आता करतेस, एक तुझी आवड तू जोपासल्यामुळे आणि त्या हो. क्षेत्रामध्ये तुझं शिक्षण असल्यामुळं हो. आयुष्यात कोणतीही गोष्ट वरती खाली झाली हो. तरी आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट असू असू तर काही तरी फरक पडत फरक नाही पडत. काहीच फरक पडत नाही. बरोबर आहे. कुणाला त्यामुळे विचारायची गरज हो, नाही. सांगेल की कधी कुठली वेळ आपल्यावर येईल सांगता येत नाही. बरोबर आहे. आणि काही काही बॅड पॅच येतात लाईफ मध्ये, ते काही सांगून येत नाही, कधी काही येतात. सांगून येत नाही. बरोबर आहे. आणि सगळे सोबत जेव्हा राहतात, जेव्हा तुमच्याकडे पैसे आहे, हो. आजून येऊन सगळं पैशावरच येतं. येतच, कारण जेव्हा येतच. तुम्ही फक्त एक चांगला व्यक्ती असून उपयोग नाही, कारण जेव्हा तुम्ही एका लाईफ मध्ये जर सर्व्हाइव्ह करताय, हो. ती लाईफ सर्व्हाइव्ह करायला तुम्ही चांगले आहेत, पण तुम्हाला बाळाचं शिक्षण झालं किंवा बाकी नीड्स झाल्या, पैसे लागतात, कोणी तुम्हाला 1 ते 2 महिने मदत करेल, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी तुम्हाला नाही, मदत आणि करू बोलून शकतच नाही. दाखवतात. बोलून दाखवतात. कितीही. हो. 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 मग तुम्ही असं का करता? तर मला की मी आधीपासून काम करत असल्यामुळे हो. मला सांगायला आवडेल की माझं बुटीक कोरोनामध्ये सुद्धा चालू होतं, आणि माझी अरे. डिलिव्हरी कोरोनामध्येच झालेली आहे. ओके. त्यानंतर ओपन झालं जेव्हा हा. लॉकडाऊन, हा. माझं सीझर आहे. हो. मी सीझर नंतर एक 6व्या दिवशी घरी आले. माझं 7व्या दिवशीपासून ब्राईड चालू होत्या. चालू होत्या. मी घरी येऊन मेजरमेंट वगैरे घ्यायचं आणि सगळं. आणि कारण माझा जो क्राऊड आहे, माझ्याकडे आता हँडवर्कची 40 लोकांची टीम आहे. ते 40 लोक माझ्यावर डिपेंड आहेत. मी असा विचार करून नाही सांगणार बाबा मी आता प्रेग्नेंट आहे तर मी कसं काय घेऊ, डिलिव्हरीचा पिरियड आहे. तर माझा तो पिरियड पण चालू होता, त्यामुळे की ब्रेक मध्ये घेऊ नका. म्हणजे लेडीज खूप कारणं बघतात. आता मी बघते मुली क्लासेसमध्ये, मॅडम कंबरच दुखते, हेच आहे, हे प्रॉब्लेम चालू आहेत. तुम्हाला जर का तुम्ही ठरवता ना तुमचं गोल, तर त्याच्यासमोर हे राहा स्टेबल. जेव्हा मी डिलिव्हरीवरून आले, सगळं घरातलं ओके होतं, चांगलं होतं, तरी पण मी काम का करत होते? जर माझ्या बिझनेसला ब्रेक मिळाला, मी जी फिटिंग देते समोरच्याला, ती फिटिंग जर ब्लाऊजची त्यांना आवडत असेल तर ती नेक्स्ट टाइम माझ्याकडे येते. पण जर मी आता तिला बोलले मी बाबा डिलिव्हरी झाली आहे, ती मला समजून घेईल, जवळपासच्या टेलरकडे टाकेल सुद्धा ती. पण त्याला जर ती आवडायला लागलं त्या दोघांचं कॉर्डिनेशन, तर माझं ते ब्रेक होतं, त्यामुळे मी ब्रेक नाही घेतला, कंटिन्यू चालूच ठेवलं. त्यामुळे तुम्ही असं ब्रेक घेऊ नका, कुठले रिझन देऊ नका. कामावर प्रेम असेल तर ऑटोमॅटिक समोरचा वरती बसलेला आहे, तो कस्टमर देतो म्हणजे देतोच. नाही, आणि हे तू खूप छान म्हणालीस की कारण शोधायच्या ऐवजी तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्हाला जी पाहिजे त्याच्या थ्रू जर काम केलं, आणि हे खूप म्हणजे बेसिक गोष्ट आहे
की सिझरियन झाल्यानंतर आपल्याला नीट बसता येत नाही, हो. 1-1.5 महिना कंटिन्युअसली काळजी हम्म. घ्यावी लागते. तर ती जी गोष्ट आहे ती कम्प्लीट तू लक्षात घेऊन सुद्धा हो. त्याच्यावरती तू काम पण केलंस. खूप लोक असे म्हणतात नाही नाही नाही, वर्ष दीड नाही. वर्ष काही करू मला नाही तर शकत. बेड रेस्ट होता, मला टाका होता पिशवीला. मला प्रॉपर 5 महिन्यानंतर बेड रेस्ट सांगितलं होतं. मी 9 महिने 9 दिवसाचा माझा पूर्ण स्टिचिंगचा क्लास घेऊन डिलिव्हरीला गेली. बाप. काही होता तुम्ही मेंटली जर स्ट्रॉंग असेल तर काही नाही. आणि माझं तर तुम्ही जर बाळ बघितलं हा. खूप ऍक्टिव्ह येते, खूप ऍक्टिव्ह आहे. तो मला लकी चॅम्प आहे की जसं हा. त्याचा जन्म झाला आणि तिथपासून माझं ग्रोथ अशी आहे हा, तर देवाच्या हा. कृपेने की तुम्ही बाळाला पण ते आतून शिकून येते. नाही, खूप छान. तुझी स्टोरी ऐकून पण खूप छान हम्म. वाटलं. तुझ्या स्टोरी मधनं आम्हाला सगळ्यांना प्रेरणा पण मिळते हा. की कितीही आपली कारणं आली, कोणतेही छोटे डाऊनफॉल आले, हे आलं ते आलं, तरी आपण स्वतः स्टेबल असू, हो. स्वतः इंडिपेंडेंट असू, तर बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, हो. कुठे चालल्या तिकडे जाऊ द्या, पण आपण आणि हे केलं पाहिजे. आणि कुठलंही कारण न देता हो. स्वतःसाठी काम हम्म. केलं पाहिजे, ना की दुसऱ्यांसाठी. हो 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 पैशासाठी सगळेच काम करतात, करतात. पण आपल्या बरोबर. स्वतःला जिथून आनंद मिळतो तिथे काम करावं मला असं वाटतं. मला माझ्या स्टुडिओमध्ये गेल्यावर खूप भारी वाटतं, Yes. खूप भारी वाटतं. मस्त. तिथे मी 12 वाजेपर्यंत पण थांबू शकते. मी रात्री जेव्हा सीझनमध्ये असतो आम्ही तेव्हा माझ्याकडचा स्टाफ पण स्वतःहून 12-12 वाजेपर्यंत आम्ही काम करत असतो. कारण जेव्हा सीझन एकाला महिन्याचा असतो पण तेव्हा बरोबर. जास्त क्राऊड असतात, बरोबर. सगळ्यांना ब्लाउजेस द्यायचे असतात. Yes. आणि हे जे आम्ही काम करतोय म्हणजे सगळे विधीचे आउटफिट झाले, जे मॅचिंग आउटफिट झाले, Yes. मला असं वाटतं हे शुभ कार्यामध्ये आमचा थोडासा हातभार हातभार लागतो. लागतो. आणि जी काही टीम आहे माझी ती खूप मला सपोर्ट करते. आणि स्पेशली माझे मम्मी पप्पा की मला एकदम बॅकबोन सारखे आहेत ते, की त्यांनी जर बेबीला सांभाळलं नसतं तर माझं एवढं एक्सपेंड झालंच नसतं बिझनेस. आणि जरी पर्सनल कुठले जरी प्रॉब्लेम आले तरी मी एक महाराष्ट्रीयन फॅमिलीमधून आहे. माझ्या फॅमिलीमध्ये बिझनेस करणारी एकही मुलगी नाही आहे. बरोबर. बिझनेस शिकवला माझ्या नवऱ्याने, हो, हो. ते जे गुजराती आहेत हो, हो. त्यांच्याकडून शिकण्यासारखं पण भरपूर आहे. त्यांच्यामुळे मी बिझनेस करायला मी शिकले की टाइम टू टाइम जाणं खूप झाल्याच महत्वाचं आहे. बरोबर आहे. मग क्लासेस पण मी घेत राहिले, त्याच्यामुळे मला क्लासेसमध्ये पण खूप छान रिस्पॉन्स आहे. छान, छान, छान. हां. नाही, अशा आपल्या मृदुला मॅम कुठेही थांबू नका, कारण देऊ नका. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमच्या कामावर प्रेम करा आणि नक्की पुढे जा. असं मागे वळून कोणती कारणं देत आपण मागे मागे राहायचं नाही. आणि जशा मॅम सध्या त्यांचे 45,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, तशी तुमची पण कारकीर्द घडू दे अशा आमच्या अपेक्षा आहेत. थँक्यू मॅम, तुम्ही आज इथे आलात. थँक्यू.